आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। तर आज आपण आलेलो आहोत पोली गेट या ठिकाणी। तर या शांतता दिसती पण या ठिकाणी शांतता नसती। आम्ही सकाळच्या टायमिंगला आलो त्यामुळे या ठिकाणी क्राऊड कमी आहे। आहोत कंसाचा किल्ला पाहण्यासाठी। तर या ठिकाणाहून कंस सगळ्या मथुरा नगरीवरती राज्य करत होता आणि त्याचा मेन घर कोणत्या ठिकाणी होतं हे आपण पाहणार आहोत। तर चला तर मग आपण निघूया कंस किल्ल्याकडे। तर मंडळी, आज आपण आलो आहोत भगवान श्रीकृष्णाच्या नगरीत मथुरामधील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक कंस किल्ला पाहण्यासाठी। हा किल्ला यमुना नदीच्या किनारी वसलेला आहे, त्यामुळे तुम्हाला पाहायला खूपच भारी वाटेल। लोकमान्यतेनुसार इथेच अत्याचारी राजा कंसाचा राजवाडा होता, तोच आपण आज पाहणार आहोत। कंस हा भगवान श्रीकृष्णाचा मामा होता आणि त्याने आपल्या बहिणीला आणि मेहुण्याला यांना कैदीत ठेवलं होतं। असं म्हणतात की देवकीच्या 8व्या पुत्रामुळे म्हणजे श्रीकृष्णामुळे आपला मृत्यू होईल अशी भविष्यवाणी ऐकून कंस खूप घाबरला होता। त्यामुळे त्याने देवकीच्या 7 मुलांना मारून टाकले, पण 8वा पुत्र श्रीकृष्ण गोकुळात सुरक्षित पोहोचले होते। हीच लीला आपण सगळं काही या ठिकाणी पाहणार आहोत। तर मथुराच्या गल्ल्या, गोकुळच्या गल्ल्या आणि वृंदावन ही फक्त ठिकाणं नाही, तर श्रीकृष्णांच्या प्रेम, भक्ती आणि चमत्कारांचे जीवन साक्ष आहे। त्यामुळे हे ठिकाण खूपच पवित्र आहे। तर चला आपण किल्ल्याच्या जवळ आलो। फायनली आपण कंस किल्ल्यावरती आलेलो आहोत। पाठीमागे बघताय तुम्ही खंडर असा पडलेला कंस किल्ला। त्या ठिकाणी अजून काय काय अवशेष उरलेत हे आपण वरती जाऊन पाहणार आहोत। तर इकडे तुम्ही पाहताय यमुना जी आहे, त्या यमुनाजीच्या काठावरती स्थित झालेला हा कंसाचा किल्ला। आपण पायथ्याला आहोत, आता वरती चाललोत कंस किल्ल्याकडं। चला तर आपण आलेलो आहोत कंसाच्या टिलावरती। तर या ठिकाणी याला कंसाचा टिला असं म्हटलं जातं। तर तुम्ही बघताय हे पूर्ण जुनं बांधकाम आहे, पण त्या टायमिंगचं पण नाही, त्या 5,500 वर्षापूर्वीचं बांधकाम पण या ठिकाणी थोडेफार अंश त्याचे वाचलेले आहेत, तेही आपण तुम्हाला दाखवणार आहोत। तर चला, तर या ठिकाणी आल्याच्या नंतर सर्वप्रथम बघताय तुम्ही हे आपल्याला सर्वप्रथम गेट दिसतोय आणि नंतर इकडे मंदिर आहे। तर चला आपण, तर या ठिकाणी आल्याच्या नंतर आम्हाला कळलं की हे जे मंदिर आहेत हे एकदम कंसाच्या प्राचीन काळातलेच आहेत, कारण की हे कंसच्या वाड्याच्या बाहेरच्या परिसरामध्ये हे मंदिर येतात। आणि हे इथे जे होते यांनी आम्हाला सांगितलं की ह्या मंदिरांची पूजा कंस करायचा। आता हे मंदिर भगवान श्रीकृष्ण आणि हिंदू धर्माशी संबंधित श्रद्धेचे प्रतीक मानले जातं। लोकमान्यतेनुसार कंसाच्या राजवाड्याच्या आसपासचा हा परिसर होता आणि पुढे येथे धार्मिक स्थळांची उभारणी करण्यात आली त्या काळाच्या नंतरही। आता या ठिकाणी बघताय हे पण मंदिर एकदम जुनं आहे, बोलतात की याच ठिकाणी कंस येऊन पूजा करायचा। या ठिकाणी महादेवाची पिंड आहे, खूप जुन्या काळातले। आम्ही पण दर्शन वगैरे घेतले। खरंच भाग्य आमचं की फौजींची पोस्टिंग मथुरेमध्ये पुन्हा एकदा आली आणि कृष्णाची लीला ही टीव्ही मध्ये पाहत होते ही प्रत्यक्षामध्ये पाहायला भेटली या ठिकाणी। आता चप्पल्स वगैरे असे ठेवतात कारण की माकडे घेऊन जातात, त्यामुळे। आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये चाललो आहोत। किल्ल्याच्या भिंती आज जरी जुना काळ दाखवत असल्या तरी इथल्या प्रत्येक दगडामध्ये श्रीकृष्णांची लीलाची आठवण दडलेली आहे। यमुना नदीच्या काठी असलेला हा परिसर खूप शांत आध्यात्मिक वातावरण देतो, त्यामुळे या ठिकाणी तुम्ही नक्कीच भेट द्या। तर फायनली आपण किल्ल्यावरती पोहोचलेलो आहोत। पाहताय तुम्ही किल्ला काय जास्त काही राहिलेला नाही, पूर्ण मलब्यामध्ये तब्दील झालाय आणि याला काही कुणी रिन्यू पण केलं नाही। तब्बल 16 वेळेस या किल्ल्याला ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा किल्ला 4 मजली होता, पण त्याची काहीच अंश शिल्लक राहिले। तर आता या ठिकाणावरून कंस पूर्ण नगरीवरती राज्य करायचा, त्याचे निर्णय सगळे या ठिकाणाहून घ्यायचा असं मान्यता पण आहे। या ठिकाणाहून एक गुफा आहे आणि ती जन्मभूमीला निघते, ती काय आम्हाला इथे काही दिसली नाही, पण या ठिकाणचे जे जुने माणसं आहेत ते असं सांगतात की याच ठिकाणाहून तो गुफेमधूनच तिकडे जेलकडे जायचा। तर आता बघता या किल्ल्यामध्ये असे काही लेकरांचा खेळण्याचा वगैरे उपयोग करतात, बाकी काही या ठिकाणी राहिलेलं नाही। आणि एक RSSचं ऑफिस पण या ठिकाणी आहे। तर आपण इकडे वरती जाऊ। ह्या साईडने यमुना मैयाचं दर्शन देखील आपल्याला पाहायला भेटन, कारण की हा किल्ला यमुना मैयाच्या काठावरती स्थित झालेला आहे। आणि जास्त लोक इकडे येत पण नाहीत, कारण की खूप लोकांना माहिती नाहीये इकडे येण्याचा रस्ता वगैरे। तर हे बघा, भव्य दिव्य यमुना नदीचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतंय। माकडांपासून सावधान राहा, कारण की मोबाईल वगैरे हिसकावून खूप नेतात। आता 15 दिवसापूर्वी एक बोट ऍक्सिडेंट झाला होता, तो ह्याच ठिकाणावरती कुठेतरी याच ठिकाणात झालता। तेव्हापासून ना असे लाईव्ह जॅकेट घालून बोटिंग करून देतात, बिना जॅकेटच्या अशी काही बोटिंग करून देत नाही। अगोदर कसं पण बोटिंग व्हायची, त्यामुळे धोका जास्त होता,
पण आता जरा बरं वाटतंय, कारण की प्रत्येकाच्या लाईव्ह जॅकेट दिसते. तुम्ही इकडे बघताय सगळे घाट आहेत छोटे छोटे हे. तर तुम्हाला घाटांचं दर्शन बोटिंग केल्याच्या नंतर नक्कीच होईल. तर हे बघा, बघताय तुम्ही सगळं खंडर पडलेलं आहे. आणि हे जे अंश आहेत हे काही छोटे इटांचे जे दिसते तुम्हाला, हे पुरातन काळामधले आहेत. तर मी तुम्हाला बोलले होते की जुने अंश जर असतील तिथं तर मी तुम्हाला नक्कीच दाखवीन. बघताय आपण, बघू शकता आताच्या काळातल्या इटा अशा नसतात, ह्या आहेत जुन्या काळातल्या इटा. एकदम छोटी इटा आहे, याच्यावरून कळतंय की हे जुन्या काळातली इटा आहे. आणि नंतर या ठिकाणी एकदम जुना विहीर आहे. मला भीती वाटते जवळ जायची, खूप खोल विहीर आहे ही. आता ही विहीर एकदम कंसाच्या काळातलीच आहे, ही काही रिन्यू वगैरे केलेली नाही, कारण की इटाचं जे बांधकाम दिसतंय तुम्हाला हे एकदम जुन्या काळातलं आहे. आता यमुना नदी पहिली एवढी घाण दिसायची ना, पण जेव्हापासून योगी सरकार आलंय तेव्हापासून यमुना नदीचं पाणी जे आहे अगदी स्वच्छ झालंय, एवढं छान दिसतंय. पलीकडल्या साईडला तुम्हाला गोकुळ दिसत असेल, नदीच्या तिकडून गोकुळ आहे आणि इकडच्या साईडनं मथुरा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही पाहण्यासाठी येऊ शकता. बाकी तर हे सगळं खंडर मध्ये तब्दील झालेलं आहे. द्वारकाधीश मंदिराच्या सरळ गल्लीतूनच इकडे येण्याचा रस्ता तुम्हाला दिसेल. आता आपण खाली चाललोत, बघू. हे जे आलतो आपण, हे वरती सगळ्यात वरचं फ्लोर होतं. आता आपण खाली चाललोत, बघूया त्या ठिकाणी काय काय आपल्याला भेटतंय पाहायला. ती आजच्या काळात किल्ल्याच्या भिंती आज जरी जुना काळ दाखवत असतील तरी इथल्या प्रत्येक दगडामध्ये श्रीकृष्णांच्या लीलाची आठवण दडलेली आहे. यमुना नदीच्या काठी हा परिसर खूप शांत आणि आध्यात्मिक वातावरण देतो. त्यामुळे तुम्ही घाटावरती आल्याच्या नंतर इकडे पाहणी करायला नक्कीच या. साल हो गए इसको, हाँ बहुत, तो इसलिए अब इसकी ये क्या सब नाम रह गया है। नाम रे अब बोलते हैं यहाँ से जन्मभूमि के लिए गुफा थी, ये सच है? जाने के लिए हाँ, कहते थे हाँ, पहले अंडरग्राउंड गुफा थी. गुफा थी। और जो कुआं दिख रहा है वो भी पुरातन ही है ना, वो पुराना उस टाइम का? उसी टाइम का है। अच्छा. आता आपण खाली आलो, या ठिकाणी RSS ऑफिस आहे आणि तेच लोक या ठिकाणी राहतात. अजून पण याचं नवीन काम करायचं चालू आहे, काही जागेवर बोलतात तिथं. आता हे जे बाबा होते यांनी आपल्याला सांगितलं या परिसरात पूर्वी संस्कृत आणि धार्मिक शिक्षण दिलं जात होतं. त्यामुळे हे ठिकाण फक्त ऐतिहासिकच नाही तर शैक्षणिक दृष्ट्याही महत्वाचं मानलं जातं. आज मथुरेला येणारे पर्यटक श्रीकृष्ण जन्मभूमी, विश्राम घाट त्यासोबतच कंस किल्ल्याचाही अनुभव घेतात, भेट देतात या ठिकाणी. त्यामुळे ही आपली जुनी वास्तू आहे. तर या ठिकाणी किल्ल्याचे जे लेबर आहे साफसफाई वगैरे करणार तेच इथे आतमध्ये राहते, बाकी काही नाही ते आतमध्ये. आपण पाहतोय देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे श्रद्धेने येतात आणि या भूमीचा आध्यात्मिक अनुभव घेतात. मथुरेची प्रत्येक गल्ली श्रीकृष्णाच्या लीलाने भरलेली आहे. त्यामुळे तुम्ही पण लवकरच मथुरेला, वृंदावनला लवकरात लवकर भेट द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा, जेणेकरून येणाऱ्या भाविकांना थोडीफार मदत होईल. तर जेवढी मला माहिती होती आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर भेटली ती तुम्हाला मी सगळी पुरेपूर सांगितली. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.